लोचनी सुख झाले हो साजनी रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी तो विठ्ठल बरवा तो माधव बरवा तो माधव बरवा तो माधव बरवा रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी तो विठ्ठल बरवा तो माधव बरवा तो माधव बरवा तो माधव बरवा रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा बहुत सुकृताची होणी म्हणून विठ्ठली आवडी बहुत सुकृताची होणी म्हणून विठ्ठली आवडी तो विठ्ठल बरवा तो माधव बरवा तो माधव बरवा तो माधव बरवा बहुत सुकृताची होणी म्हणून विठ्ठल आवडी बहुत सुकृताची होणी म्हणून विठ्ठल आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे आगर खुमा देवीवर सर्व सुखाचे आगर बापर 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 खुमा देवीवर तो विठ्ठल बरवा तो माधव बरवा तो माधव बरवा तो माधव बरवा सर्व सुखाचे आदर बापर खुमा देवीवर सर्व सुखाचे आदर बापर खुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा जय राम कृष्ण हरी जय राम कोण कामा आले पहा विचारुनी भले पहा विचारुनी भले पहा विचारुनी भले धन कोणा कामाले पहा विचारुनी भले पहा विचारुनी भले पहा विचारुनी भले धन कोण कामाले पहा विचारुनी भले पहा विचारुनी भले पहा विचारुनी भले धन कोणा कामाले
विचारुनी भले पहा विचारुनी भले पहा विचारुनी भले ऐसे सकळ जाणती ऐसे सकळ जाणती ऐसे सकळ जाणते कळोनी आंधळे होती कळोनी आंधळे होती कळोनी आंधळे होती ऐसे सकळ जाणती कळोनी आंधळे होती कळोनी आंधळे होती कळोनी आंधळे होती स्त्रिया पुत्र बंधू बहिण्या त्याचा तुझा संबंधू नाही त्याचा तुझा संबंधू नाही त्याचा तुझा संबंधू नाही स्त्रिया पुत्र बंधू पायी त्याचा तुझा संबंध नाही त्याचा तुझा संबंध नाही त्याचा तुझा संबंध नाही ऐसे सकळ जाणती 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 कळोनी आंधळे होती कळोनी आंधळे होती कळोनी आंधळे होती ऐसे सकळ जाणती कळोनी आंधळे होती कळोनी आंधळे होती कळोनी आंधळे होती सखा पांडुरंगा विना सेना म्हणे तुझा कोण सेना म्हणे तुझा कोण सेना म्हणे तुझा कोण सखा पांडुरंगा विना सेना म्हणे तुझा कोण सेना म्हणे तुझा कोण सेना म्हणे तुझा कोण सखा पांडुरंगा विना सेना म्हणे तुझा कोण सेना म्हणे तुझा कोण सेना म्हणे तुझा कोण सखा पांडुरंगा विना सेना म्हणे तुझा कोण सेना म्हणे तुझा कोण सेना म्हणे तुझा कोण ऐसे सकळ जाणती 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 कळोनी आंधळे होती कळोनी आंधळे होती कळोनी आंधळे होती ऐसे सकळ जाणती कळोनिया आंधळे होती कळोनिया आंधळे होती कळोनिया आंधळे होती ठोकर कुमाई जय विठोबार कुमाये ठोकर कुमाई जय विठोबार कुमाये ठोकर कुमाई जय विठोबार कुमाये जय विठोबार कुमाये जय विठोबार कुमाये जय विठोबार कुमाये विठोबार कुमाये विठोबार कुमाये विठोबार कुमाये विठोबार कुमाये धन कोणा कामा आले धन कोणा कामा आले धन कोणा कामा आले धन कोणा कामाले गण कोणा का
कामा आले कोणा कामा आले धन 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 कोणा कामा विचारुनी भले विचारुनी भले
पहा विचारून बोले
वाजवा बसलेले टाळी वाजवा धन कोणा कामा आले पहा विचारुनिया भले ऐसे सकळ जाणती कळोनिया आंधळे होती स्त्रिया पुत्र बंधू पाहे स्त्रिया पुत्र बंधू पाहे तिचा तुझा संबंध नाही ऐसे सकळ जाणती कळोनिया आंधळे होती सका पांडुरंगावीन सका पांडुरंगावीन सेना मने तुझा कोण ऐसे सकळ जाणती कळोनिया आंधळे होती विठ्ठल 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 महायोग पीठे तठे भीमरत्यां वरं पुंडरीकाय दातु मुनि समागत्य तिष्ठन्तमानन्द कंदं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंग करू पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू
चरण संताची दुसरे चरण संताजिया दुसरे चरण संताजिया दुसरे चरण संताजिया त्यांच्या कृपादाने कृपादाने तोचे विस्तारू त्यांच्या कृपादाने तोचे विस्तारू पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका कलावज्ञ जीवोद्धरार्तावतारम कलांकांक तेजोदिकामोदिक्वक्त्रम समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेव ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवे लागी सेवक झालो सेवेलागी सेवक झालो लागी सेवक झालो सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा तुमचा लागलो निज चरणा तुमचा लागलो निज चरणा तुमचा लागलो निज चरणा तुमचा लागलो निज चरणा सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा सेवेलागी सेवक झालो तुमचा लागलो निज चरणा तुमचा लागलो निज चरणा तुमचा लागलो निज चरणा सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अव्ये संपाद्य ज्ञानांचे विदाय भक्तिं विलोकितो येन समाधिराज वैराग्यवंतं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसां गुरुंतं काय माझी वाणी मानेल संतासी रंजावू चित्तासी आपुल्या माझी वाणी तुझे पूर्णी गुणनाम ऐसे देई प्रेम काही कळा विठ्ठला विठ्ठल विठ्ठल अनंत कृपा विभूषित विश्ववंद्य विश्वसंत संत हृदय सम्राट जगमान्य जगविख्यात असे असणारे आमचे भगवान श्री पांडुरंग परमात्म्याचे लढीवाळ भक्त नामनिष्ठ असे असणारे आमचे संत श्रेष्ठ श्री सेना महाराज यांच्या गात्यातील 4 चरणाचा उपदेश पर प्रकरणातील अभंग विठ्ठल 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 महाराज या अभंगातून म्हणतात काय म्हणतात धन कोणा कामा आले पहा विचारुने भले महाराज काय म्हणतात धन कोणाला कामा आले हो कोणाला सुद्धा कामा आलं नाही महाराजांनी या अभंगातून उपदेश केलेला आहे धन कोणाच्या कामी
येणार नाही. तुम्ही म्हणाल धनाशिवाय तर महाराज काहीच चालू शकत नाही, पण सांगायचं काय हेतू, ज्या वेळेस अंत काळाच्या वेळेस आजचा जो प्रसंग आहे तो कोणता आहे, कारण की वर्ष श्राद्धाचा प्रसंग आहे. आणि या ठिकाणी मला सांगायचंय काय की अंत काळाच्या वेळेस धन कोणतंच कामा येणार, कितीही धन कमवलं तुम्ही तरी ते धन कामी येणार नाही. म्हणून धन कोणा कामाले पहा विचारून, भल्या भल्यांना विचारून पहा म्हणतात. कोण? सेना महाराज म्हणतात माझ्या आधी कोण होऊन गेले, ज्ञानोबाराय, तुकोबाराय, नळोबाराय, सर्व संतांना विचारून पहा तुम्ही. धन कोणाला कामा आलंय का आतापर्यंत? अजिबात. मोठ्या मोठ्या राजाला सुद्धा विचारा तुम्ही, धन कोणाच्याच कामी आलेलं नाही. तुम्ही म्हणाल धनाशिवाय चालूच शकत नाही महाराज, तरी पण त्याचंही उदाहरण तुम्हाला मी परत देणार आहे. पण पहा, धन कोणालाही कामी आलं नाही म्हणून पहिल्या चरणात म्हणतात धन कोणा कामाले पहा विचारून या भले. आणि एवढं सर्वांना जरी माहिती आहे तरी बाबा काय म्हणतात महाराज, ऐसे सकळ जाणती कळोनिया आंधळे होते. आपल्याला या ठिकाणी आता मरावं लागणार आहे, तरी सुद्धा महाराज कोण संसार सोडायला तयार नाही. प्रत्येकाला माहिती या ठिकाणी जो जन्माला आलेला आहे तो मरणार. प्रत्येक जण या ठिकाणी जाणार आहे. कोणीच या ठिकाणी अमृत पिऊन आलेलं नाही. प्रत्येकाला जावं लागणार आहे, प्रत्येकाला जायचं आहे. प्रत्येकाला माहिती देखील आहे. काय माहिती आहे? की आपण जाणार आहोत. आपल्याला माहिती आहे की भगवंताशिवाय आपलंसं कोणच नाही, आपला सांभाळ कोणीही करू शकत नाही भगवंताशिवाय, असंही सर्वांना जरी माहिती असलं तरी महाराज म्हणतात ऐसे सकळ जाणती कळोनिया आंधळे होते. बाप तुम्ही एवढं जरी असलं तरी तुमच्या बरोबरची फॅमिली कोणती? स्त्रिया पुत्र बंधू पाहे म्हणतात. स्त्रिया पुत्र बंधू पाहे त्याचा तुझा संबंध नाही. महाराज आपल्या कुठवर शेजेची कामणी आपली पत्नी देखील असेल तर कुठपर्यंत येईल? ती दारापर्यंतच येईल. आणि आपले पै पाहुणे मशानभूमीपर्यंत येतील. पण महाराज आपलं असं कोणीच नाही, फक्त भगवंताच आपलासा होणार आहे. हेच महाराजांना अभंगातून सांगायचं आहे. सखा पांडुरंगावीन सेना म्हणे तुझा कोण, सखा पांडुरंगावीन. सखा कोण आहे? फक्त भगवंताच आपलासा आहे. म्हणून सखा पांडुरंगावीन सेना म्हणे दुजा कोण, दुजं कोणीच नाही, फक्त भगवंतच आपलासा आहे. आणि आपल्याला अंत काळाला तो भगवंतच येऊ शकतो. म्हणून ऐसे सकळ जाणती कळोनिया आंधळे होते. हा अभंगाचा सरळ अर्थ. विठ्ठला 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 विठ्ठला. हो, अनंत कोट ब्रह्मांड नायक अकारण कारण करुणावरुणालय अखिल गुण निधान भक्त वत्सल रुक्मिणी प्राण संजीवन जगदाधार भगवान श्री पांडुरंग परमात्म्याच्या असीम अपार अहेतुकी कृपेमुळे चालू असणारा एक दिवसीय नामोत्सव सर्वांना जरी ज्ञात असलं तरी वक्त्याचं 2 मिनिटं सांगून जाणं हे कर्तव्य आहे. म्हणून हा चालू असणारा एक दिवसीय नामोत्सव तनपुरेवाडी या गावामध्ये आणि तनपुरे यांच्याच घरी हा चालू असणारा कार्यक्रम एक दिवसीय नामोत्सव. आणि या नामोत्सवातील सर्वांना ज्ञात आहे कशानिमित्त आपण या ठिकाणी जमलेलो आहोत. हा नैमित्तिक कार्यक्रम आहे. कोणता नैमित्तिक? तर आज काय आहे? वर्ष श्राद्ध आहे. वर्ष श्राद्ध आहे. या घरातून एक आई गेलेली आहे. आई हा घर पोरकं झालेलं आहे. आईच्या प्रेमातून हे घर पोरकं झालेलं आहे. मग ह्या घरातून एक आई गेलेली आहे. म्हणून आपण हा जो एवढा अट्टहास केला आहे, आजसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिवस गोड व्हावा. महाराज आज त्यांच्यासाठी शेवटचा दिवस खरंच गोड झालाय बरं का. कारण की आजीचं वर्णन करण्यापेक्षा आजचा दिवस पहा, आजची तिथी पहा, आजी ज्या तिथीला गेली ती तिथी पहा. महाराज आजीने केलेलं कर्म चांगलंच होतं. आजीने आयुष्यभर आजी जगली. मला काय 5 वर्षाची आजीला पाहता आलं, पण मी पाहिलं, पण आजीचं चांगलं कर्म होतं. पहा, कोणाला जरी आले तरी आजी
मन मिळून एवढं सगळ्यांना प्रेम करणार, एवढे त्यांचा पाहुणे होती मंडळी, सर्वांचे एवढे नातुंड परतुंड सर्वांना महाराज आग्रहाने अगदी प्रेमाने बोलायचे आजी. म्हणून अशा असणाऱ्या आजींचं आज प्रथम वर्ष श्राद्ध आहे. बायडाबाई मच्छिंदर तनपुरे हे त्यांचं आजचं वर्ष श्राद्ध आहे. आणि मच्छिंदर तनपुरे हे आजोबा हे देखील यांच्यातून गेलेले 2-4 वर्ष झालेले आहेत. आणि त्यांच्या देखील वर्ष श्राद्धाला या ठिकाणी मीच कीर्तन केलं होतं. आणि आजीचं देखील वर्ष श्राद्धाचं कीर्तन ते माझ्याकडेच आलेलं आहे. म्हणून त्यांचे 3 चिरंजीव उत्तम मच्छिंदर तनपुरे, ज्ञानदेव मच्छिंदर तनपुरे व बंडू मच्छिंदर तनपुरे, आणि त्यांना 2 मुली आहेत, सिंधू चौगुले व शालन तनपुरे. अशा 5ही भावंडांना आज या घराला पोरकं केलेलं आहे. कारण की या घरातून कोण गेलेला आहे? आई गेलेली आहे. आई गेलेली आहे महाराज. पहा, या ठिकाणी आई बसली ना, आई जर या ठिकाणी बसली तर महाराज आपण कोणत्या नितांत कुठं जरी गेलो, आपण घर लावून घर उघडं जरी असलं आणि आपली आई या ठिकाणी असलं, कोणाची आपल्या घराकडे तिरकी नजर करून बघण्याची ही होणार नाही महाराज. पण आपल्या आई दारात आहे. पण या घरची आई गेलेली आहे. आई गेलेली आहे. हे घर पोरकं झालेलं आहे. म्हणून एवढा मोठा अट्टहास याजसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा. महाराज, आजीने आयुष्यभर परमार्थ तर केलाच केला. परमार्थातून आजीला माळ होती, परमार्थ केला. आणि आजची तिथी म्हणजे पवित्र तिथीला जाण्याचा योग आलेला आहे. पहा, आजची तिथी म्हणजे एकादशी आहे, शुद्ध एकादशी आहे. आणि भगवंताच्या चरणावरती त्या लीन झालेल्या आहेत. म्हणून सखा पांडुरंगावीन, सखा पांडुरंगावीन सेना म्हणे दुजा कोण. आजी दुजा झालेल्या नाहीत, आजीला देवाने आपलंस करून घेतलेलं आहे. म्हणून हा अभंग निवडण्याचा योग. विठ्ठल विठाला 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 विठाला. या कार्यक्रमाकरता सर्वच उपस्थित असणारे आमचे गुणीजन महाराज मंडळी, कीर्तनकार असतील, प्रवचनकार असतील, गायनाचार्य, मृदंगाचार्य, सर्वच या ठिकाणी भगवताचार्य असे असणारे आमचे, आणि सर्वच सुंदर असे, प्रत्येक गावातून एक टाळकरी म्हटलं तरी वावगं ठरणार. प्रत्येक गाव मोजा तुम्ही, प्रत्येक गावची लोक आलेत या ठिकाणी. पहा, प्रत्येक गावातील एक टाळकरी आहे, एक गावाचा एक टाळकरी. मग आपण किती गावं या ठिकाणी कीर्तनाकरता बोलवले आहेत. पहा, आपल्या तालुक्यातून ही गावं आलेले आहेत. महाराज हे तिकडून सोलापूर जिल्ह्यातून आलेले आहेत बरं का. दोघंबी सोलापूर आलेगावचे आहेत, दोघंबी सोलापूर जिल्ह्यातून आलेले आहेत. महाराज हे आपल्या तालुक्यातले, पुणे जिल्ह्यातले आहेत. आमचे भोसले मामा असतील, आमचे हरिभक्त पारायण पोपट बापू असतील, आमचे हरिभक्त पारायण कीर्तनकार ऋषिकेश महाराज असतील, आमचे गायनाचार्य युवा कीर्तनकार पांडुरंगजी महाराज पवळ, ते देखील सुंदर अशी साथ करण्याकरता उपस्थित आहेत. आमचे हरिभक्त पारायण युवा कीर्तनकार गायनाचार्य, आणि त्यांना कोणतीच पदवी त्यांनी सोडलेली आजपर्यंत. जिथं पदवी नाही तिथं कुमार महाराज नाहीत, अशी प्रत्येक पदवी त्या ठिकाणी त्यांना लागती. त्यामुळे त्यांनी सर्व पदव्या बहाल केलेल्या आहेत स्वतःला. त्यामुळे कोणतीच अडचण महाराज, ते कोणत्याच कामात कमी नाहीत. समाजकार्य असेल, वारकरी संप्रदायातील असेल, कोणत्याही कामासाठी हाक मारा त्या ठिकाणी नाही उपस्थित. पहा महाराज, आता हे आरक्षणाचा लढा चालला होता. महाराजांनी एक मोठी ट्रक भरून गोळा करून इंदापूर तालुक्यातून साहित्य लोकांना त्या ठिकाणी पोहोचवलेलं आहे. महाराज हे समाजकार्य सुद्धा केलंच पाहिजे. पहा, एवढं धडपड केले पाटलांनी, त्यासाठी काहीतरी चीज थोडं का आपलं झालेलं आहे बरं का. पाटलांनी काहीतरी या ठिकाणी केल्याबद्दल आपल्याला आपला जो दिवस आहे तो कालचा दिवस आपल्यासाठी भाग्यवान आहे. आपलं काहीतरी भाग्य लाभलेलं आहे, कारण की मराठ्यांसाठी काल आरक्षण भेटलेलं आहे. म्हणून त्यांनाही द्यावे तेवढे धन्यवाद. कारण की आपला स्वातंत्र्य दिवस काय म्हटलं तरी वावगं ठरणार नाही, कारण की आपल्या मराठ्यांसाठी स्वातंत्र्य मिळालेलं आहे. कालचा दिवस आपल्याला तिथी आपली पवित्र झालेला आहे, म्हणून त्यांनाही धन्यवाद. आमचे कवठळीचे महाराज असतील, आमचे माने महाराज असतील, आमचे इकडं आमचे चोपदार असतील, कृष्णा महाराज असतील, सर्वच भजनी मंडळ, आणि ज्यांची एवढी सुंदर अशी साथ या ठिकाणी लाभलेली आहे, महाराष्ट्रभर ज्यांनी नाव गाजवलेलं आहे, असे आमचे हरिभक्त पारायण मृदंगाचार्य. त्यांनी थाप जरी टाकली तरी अशी कानाला गोड लागते, ऐकतच राहावं वाटतं, कीर्तन करावं वाटत नाही महाराज. म्हणून तुम्ही एवढं सुंदर वाजवलं महाराज. आपणच आपल्यासारखे तर साधे कीर्तनकार
संस्कार या ठिकाणी बोलू शकतात, पण महाराज महाराष्ट्रावर गाजलेले रोज दिवसाला तीन तारखा महाराज त्यांनी सुद्धा महाराजांचा एकदा हात धरला सोडलाच नव्हता 3 महिने, पण सोडलाय आता. विठाला विठाला महाराज तशा माणसाबरोबर फिरलेले, रोज मोठ्या 60 लाखाच्या गाडीमध्ये महाराज फिरलेले आहेत. महाराजांचं हे आपलं भाग्य आहे महाराज, अशी माणसं आपल्याला मिळले, म्हणून त्यांनाही धन्यवाद. आणि या ठिकाणी आपण यूट्यूबला जाणार आहात, सर्व आपण तळागाळातील एक खेडेगावातील मंडळी या ठिकाणी आहोत. आणि या ठिकाणी जे आपल्याला यूट्यूबला पाठवणार आहेत, आपण यूट्यूबला नाव सर्च केलं राजमुद्रा ग्राफिक्स, हे जर नाव सर्च केलं तर हे कीर्तन आणि आपण कुठं बसलो होतो आणि आपण कीर्तनामध्ये काय काय करत होतो हे सगळं कीर्तनामध्ये त्यांचं नाव टाकलं की मोबाईलवर दिसणार आहे बरं का. त्यामुळं आपण कीर्तनात बसताना कसं बसायचं, कोणाला काय म्हणायचं, झोपायचं नाही, झोपला तर कोणाच्या अंगावर पडायचं नाही, पडला तर त्याला ढकलून द्यायचं नाही. विठाला ज्ञानेश्वर महाराज की जय, तुकाराम महाराज की जय. विठाला विठाला धन कोणा कामा आले पहा विचारुनी भले. महाराज सेना महाराजांनी आपल्याला प्रश्न केलेला, आपल्याला उपदेश केलेला आहे. आपण संसार रूपी सागरामध्ये जगत असताना किती धनासाठी मागं लागलेला आहोत. प्रत्येक जण धनासाठी मागं लागलो, एवढे मागं लागलो धनासाठी. प्रत्येक जण धन कमवण्याच्या आशेने, प्रत्येक जण कोणाचा नाही कोणाचा कसा जरी असला व्यक्ती तरी त्याचं धन कमवण्याशिवाय प्रत्येकाचं लक्ष धनाकडे आहे. तो बारका असेल मोठा असेल, प्रत्येक जण धनाच्या मागं लागलेले आहेत. पण ऐका, धन कमवा मी कमवू नका असं म्हणत नाही. प्रत्येक संतांनी सांगितलं संसार करा, संसार करू नका असं नाही. कामामध्ये काम काही म्हणा राम राम, तुम्ही संसार करा, पण संसार करत असताना तो जो शेवटच्या अंतकाळाला कोण उपयोगी येणार आहे हे जर आपल्याला नाही कळालं तर आपलं आयुष्य पुनरपी जननम पुनरपी मरणम. आपण कितीही वेळा जन्माला येऊ आणि कितीही वेळा जरी मेलो तरी आपलं काही उपयोग होणार नाही. या जन्माला आपण 80,000 योनीतून जन्म घेऊन या ठिकाणी आपण जन्माला मनुष्य रूपी देहाला या ठिकाणी आलेलो आहोत. मग आपण आल्यानंतर काय करायचं? संसार करा, तुम्ही करू नका असं नाही, संसार तर करायचाच निश्चय. कारण की माझ्या संत महात्म्यांनी देखील संसार केला, कोणीच सोडला नाही. महाराज प्रत्येक संतांनी केला. तुम्ही म्हणाल कोणी कोणी केला? माझ्या तुकोबरायांनी सुद्धा संसार केला का नाही? पण महाराज तुकोबरायांनी एवढा संसार केला, माझ्या ज्ञानोबरायांनी सुद्धा संसार केला. तुम्ही म्हणाल महाराज लग्न झालं, हो लग्न जरी नव्हतं झालं पण त्यांना 4 मुलं होती बरं का. ज्ञानोबरायांना 4 मुलं होते महाराज. मी सतत सांगत असतोय, ज्ञानोबरायांना साधक एक मुलगा होता, जीवनमुक्त एक मुलगा होता, संन्यासी एक मुलगा होता, आणि सर्वात महत्वाचा जो संसारिक तुम्ही आम्ही जीव आहेत हे आपण त्यांचे ज्ञानोबरायांची कोण आहेत? मुलं आहोत. मुलं संसारिक जीव ज्ञानोबरायांचा मूल आहे. कारण की आपण ज्ञानोबरायांना काय म्हणतो? ज्ञानाबाई माझी अनाथाची माई. ज्यांना कुणीच नाही ते त्यांची आई कोण? ज्ञानोबराय आहेत. असे ज्ञानोबरायांचे त्यांनी देखील संसार केला, असे ज्ञानोबराय. मग माझ्या नाथबाबांनी तर एवढा मोठा सर्व संत महात्म्यांमध्ये नाथ महाराज श्रीमंत होते. नाथ महाराजांपाशी इस्टेट देखील तेवढीच होती. नाथ महाराज संत होते आणि नाथ महाराज शांत देखील होते. असे असणारे आमचे नाथ महाराज. मग एवढ्या असताना आमच्या सेना महाराजांनी सुद्धा संसार केला का नाही? आज ज्यांचा अभंग निवडलेला आहे त्यांनी देखील संसार केला का नाही? अहो एवढा संसार केला महाराज. रोज त्या राजाची सेवा करत असताना राजाची सेवा करायची आणि संसारामध्ये आपलं जे काही काम असेल ते देखील नित्यनेमाने करायचे. महाराज सेना महाराज कोणत्या समाजाचे होते हो? नाभिक समाज. तुम्हाला कळतो ना नाभिक समाज म्हणजे? न्हावी समाज. आपलं गावठी भाषेमध्ये तुम्हाला सांगतो, न्हावी समाज.
आणि अशा न्हावी समाजामध्ये जन्म घेतला. कोणी? माझ्या सेना महाराजांनी जन्म घेतला महाराज. पण रोज नित्यनेमाने त्यांचं कर्म कधी चुकवलं नाही. त्यांच्या वडिलांचं नाव देवीदास होतं. त्या देवीदास महाराजांनी सुद्धा त्या राजाचीच सेवा केली. रोज कठीण दाढी करण्याचं, अंग चेपण्याचं काम कोणी केलं? देवीदास महाराजांनी केलं. आणि त्यांचे पुत्र असणारे आमचे हरिभक्त सेना महाराज, आणि सेना महाराजांनी देखील काय केलं? त्या राजाचीच सेवा केली. आयुष्यभर राजाची सेवा केली महाराज. हे कर्म त्यांनी चुकवलं नाही. ते कर्म नाही चुकवल्यामुळं काय झालं? त्या सेना महाराजांचा अधिकार मला सांगायचा आहे. पहा, मी ज्यांचा अभंग निवडलेला आहे त्या महाराजांचा अधिकार सांगायचा. आणि त्या अधिकार सांगत असताना हे धन कोठे कामाला येते हे सांगायचंय मला. अभंगावरती यायचं आहे. पहा महाराज, सेना महाराजांना एवढे कर्म त्यांनी सुंदर केलं. त्यांच्या कर्माला त्यांनी तुच्छ कधी समजलं नाही. जे काही आपलं संसारातलं काम असेल, कोणतंही काम असू द्या, ते आपलं आपण केलंच पाहिजे. त्या कामाला लाजलं नाही पाहिजे. तो महाराज जरी असला तरी त्यांनी लाजलं नाही पाहिजे. महाराज तो गायक जरी असला तरी त्यांनी लाजलं नाही. त्यांनी प्रत्येकाचं कर्म केलंच पाहिजे. माझ्या सेना महाराजांनी आयुष्यभर महाराज त्यांनी दाढ्या करण्याचं काम केलं, पाय चेपण्याचं काम केलं. पण महाराज एके दिवशी असा प्रसंग झाला. काय प्रसंग झाला सेना महाराजांवरती? ज्या वेळेस सेना महाराज राजांची सेवा करण्याकरता निघाले होते आणि तेवढ्यात महाराज वारकरी आले. रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी असं भजन करत, भगवंताचं भजन करत वारकरी आले. अशी एकादशी होती आणि एकादशीच्या निमित्ताने त्या ठिकाणी वारकरी दारामध्ये आल्यानंतर महाराज भगवंताचे वारकरी आलेले आहेत, माझ्या देवाचे माझे वारकरी आलेले आहेत. मग दारामध्ये वारकरी आल्यानंतर महाराज सेना महाराज राजाकडे सेवा करण्याकरता जाऊ शकले नाहीत. मग सेना महाराज राजाकडे सेवा करण्याकरता जाऊ शकले नाहीत. महाराज त्या वारकऱ्यांची सेवा करू लागले. कोणाला पाणी देऊ लागले, कोणाला जेवण देऊ लागले, कोणाचे दाढी वाढली असेल तर त्यांची दाढी करू लागले. कोण? सेना महाराज. मग सेना महाराज दाढी करू लागले महाराज. पण तेवढ्यात राजाची महाराज वेळ निघून गेली. राजा संतापला. राजा म्हणले आज सेना आला नाही. मग काही महाराज प्रत्येक ठिकाणी प्रत्येकाला विरोधक असतात बरं का. आणि आपल्याला विरोधक जर नसेल तर आपली कधीच प्रगती जीवनामध्ये होऊ शकणार नाही. आपल्याला विरोधक असावा, आपल्याला गतिरोधक संसारामध्ये असावा. संसारामध्ये जर आपल्याला गतिरोधक नाहीच लागला तरी आपला कधी संसार, आपला जर गतिरोधक नाही लागला, डायरेक्ट रस्ता हवे बॉम्बे हवे जर आपल्याला लागला तर समजायचं आपण चुकीच्या मार्गाने चाललोय. आपल्याला धन भरपूर येते आणि आपण बॉम्बे हवेने जर फास्ट चाललोय तर समजायचं आपण चुकीच्या मार्गाने चाललोय. आणि जर आपल्याला धक खात जर गतिरोधक भरपूर जीवनामध्ये लागला, रोज महाराज अडचणी जीवनामध्ये, आणि तो अडचणी पार करून जो जाईल या संसारातून तोच महाराज या ठिकाणी यशस्वी होऊ शकणार आहे. पहा, म्हणून मला सांगायचंय काय, माझ्या सेना महाराजांना जीवनामध्ये अडचण आली. सेना महाराजांना जीवनामध्ये अडचण आली महाराज. मग त्यावेळेस वारकरी येऊ लागले आणि त्या काही राजांनी त्यांना आदेश सुचवला, जा सेनाला तुम्ही घेऊन या असं सांगितल्याबरोबर सेनाला बोलवून आणा. महाराज काही लोक तिथं गेल्यानंतर सेना महाराजांचे शेजाऱ्यांनी काही राजाची लोक आलेत, त्यांना वाटलं मग शेजारी पाजारी असतेत महाराज. मग त्यांनी अलीकडच त्या राजाच्या लोकांना बोलवून घेतला आणि सांगितलं आज सेना महाराज येणार नाहीत का. ते वारकऱ्यांच्या सेवेमध्ये त्यांना राजाची सेवा तुच्छ वाटू लागले आणि ते वारकऱ्यांची सेवा करू लागले. महाराज असं म्हटल्याबरोबर त्यांनी तसाच निरोप राजापर्यंत पोहोचवला आणि राजाची तळपायाची आग मस्तकाला गेली. आणि तळपायाची आग मस्तकाला गेल्याबरोबर महाराज राजाने सूचना केली, जा सेना महाराजांना या ठिकाणी फासावरती लटकवा, या ठिकाणी आणा आणि फास द्या. असं म्हटल्याबरोबर महाराज काही लोक गेले आणि आणण्याकरता निघाले. द्वारामध्ये महाद्वारामध्ये जात असतानाच महाराज सेना महाराज गळ्यामध्ये दुकटी अडकून कोण आलं होतं व माझा पंढरीशी पांडुरंग परमात्मा आले होते त्या ठिकाणी महाराज. कारण की पंढरीशी पांडुरंग परमात्म्याला कळालं की आपल्या भक्तावरती आता संकट आलेलं आहे. का हो, माझ्या सेना महाराजांनी काय केलं, नुसत्या दाढ्याच केलत्या का?
अजिबात केली नव्हती. माझ्या सेना महाराजांनी भगवंताचं नामचिंतन घेत आपलं स्वतःचं कर्म करत महाराज देवाचं नामचिंतन घेतलं होतं. एवढं देवाचं नामचिंतन घेतलं होतं, एवढं नामचिंतन घेतलं होतं की साक्षात विठेवरनं देवाला उडी मारावी लागली आणि सेना महाराजांचं रूप धारण करून हातामध्ये खांद्यावरती आपली दुखटी अडकून सेना महाराजांचं रूप धारण करून राजाच्या समोर सेना महाराज उभे राहिले. का? साधावया भक्ती काज साधावया भक्ती काज साधावया भक्ती काज साधावया भक्ती शरण ऐसी आसी शरण नाही लाज करिता नाही लाज करिता ऐसी आसी शरण जावे ऐसी शरण साधावया भक्ती काज नाही लाज धरित नाही लाज धरित नाही लाज धरित साधावया भक्ती काज नाही लाज धरित नाही लाज धरित नाही लाज धरित साधावया भक्ती काज नाही लाज धरीत. महाराज म्हणतात साधावया भक्ती काज नाही लाज धरीत. भगवान परमात्मा कोणतीही लाज पकडत नाही. कोणतंही काम असू द्या. पहा महाराज सेना महाराजांचं काम कोणतं केलं? भगवान साक्षात भगवान परमात्म्याने विटेवरनं उडी मारली आणि विटेवरनं उडी मारून महाराज सेना महाराजांचं रूप धारण केलं आणि रूप धारण करून कुठं आले? राजाच्या दरबारामध्ये आले आणि राजाची महाराज सेवा करण्याकरता पहिल्यांदा माफी मागितली. राजेसाहेब माफी असावी, मला वारकऱ्यांच्या सेवेमुळे येता आलं नाही अशी माफी असावी असं म्हटल्याबरोबर राजा सुद्धा महाराज देवाला पाहिल्यानंतर वेडे झाले पाहिजे बरं का. देव पाहिल्यानं देव पहावयासी गेलो तेथे देव होऊन ठेलो. महाराज आपण देव पाहायला गेल्यानंतर असा देव पाहायचा कारण की मन आपलं पवित्र असेल, अंतकरण पवित्र असेल तर आपण त्या ठिकाणी देव होऊ शकतो. महाराज मग देव पाहिल्यानंतर राजा सुद्धा ही झाला. एक वेडर स्वरूप आलं राजाला आणि देवाच्या वेडामध्ये महाराज राजा काही बोलला नाही आणि देवाने सेवा सुरू केली. दाढी करू लागले, अंग चेपू लागले. असं पाहिल्यावर महाराज रोजचं सेना महाराजांनी अंग रगडलेलं आणि आजचं वेगळंच देवाला राजाला विचार वाटू लागला. मग राजा आज खुश झाला सेना महाराजांवरती आणि सेना महाराजांवरती खुश झाल्यानंतर काय केलं व त्यांच्या घरी राजाच्या घरी काय कमी होतं? महाराज मोहराचा ढीग होता आणि त्या मोहराच्या ढिगामधले काय केले? वंजळभर मोहरा उचलल्या आणि राजाच्या झोळीमध्ये टाकल्या. महाराज तेवढ्यात महाराज सेना महाराजांची वारकऱ्यांची सेवा संपलेली आहे आणि सेना महाराज तडपडीने निघालेले आहेत.
कारण की राजाच्या सेवेला आज उशीर झालेला आहे असं सेना महाराज म्हणतायत. डोक्यामध्ये विचार आहे, राजा तापतेत का काय असा विचार आहे. सेना महाराज निघालेले आहेत. पण तेवढ्यात महाराज देवाला कळालं की आता सेना महाराज आपल्या जागेवरती येणार आहेत. महाराज असं म्हटल्याबरोबर महाराज सेना महाराजांचं रूप देव निघाले आणि देव आपल्या जागेवरती गेले आणि ती दुकटी त्यांच्याकडे गेली. असं म्हटल्याबरोबर सेना महाराज राजाच्या दरबारामध्ये गेले आणि पाय धरू लागले. राजेसाहेब चुकलं माझं, राजेसाहेब चुकलं माझं. आणि त्यावेळेस राजा सुद्धा महाराज हीच झाला, विचार करू लागला. सेना महाराज असे का करू लागले? सेना महाराजांना विचार असं वाटलं काय की आता अजून एक वंजळ दिली आणि अजून एक वंजळ आपल्याला मोहराची कोण देतील? राजेसाहेब देतील का असं कोणाला वाटलं? राजाला सुद्धा वाटलं ना की त्यांचे सेवक जे होते ते म्हणले अहो ह्या सेनाला काय झाली? आशा सुटली. आशा कोणाला जर 100 रुपये मिळालं तर अजून 100 रुपये मिळण्याची आशा प्रत्येकाला आहे. असं म्हटल्याबरोबर महाराज त्या सेवकांनी सांगितलं सेना महाराजांना आशा सुटली, आताच तुम्ही वंजळभर ही दिल्यात, मोहरा दिल्यात. महाराज असं म्हटल्याबरोबर सेना महाराज विचार करू लागले अहो नाही. मग त्यावेळेस राजेसाहेब म्हणले सेना महाराज तुमच्या दुकटीमध्ये पहा बरं मी मोहरा टाकलेत. ज्यावेळेस महाराज दुकटी पाहिली आणि दुकटीमध्ये मोहरा दिसल्या त्यावेळेस सेना महाराजांच्या डोळ्यामधून अश्रू येऊ लागलं. महाराज गळगळ सेना महाराज रडू लागले. हे देवा मी एवढं काय केलं होतं तुझ्यासाठी? तू माझ्यासाठी साक्षात देवाच्या या राजाची सेवा करण्याकरता तू दाढी करण्याकरता आला. अरे मी एवढं काय केलं होतं? असं कोण म्हणू लागलं? सेना महाराज म्हणू लागले. देवाला प्रश्न केला आणि राजाला सांगू लागले अहो राजासाहेब मी तुमच्या सेवेकरता आलो नव्हे, साक्षात पंढरीचा पांडुरंग परमात्मा तुमच्या सेवेकरता आला होता. महाराज काय तुमचं भाग्य असेल राजासाहेब. असं म्हटल्याबरोबर राजाच्याही डोळ्यातून अश्रू येऊ लागलं आणि सेना महाराज त्या ठिकाणाहून राजवाड्यातून बाहेर निघाले आणि बाहेर निघाल्याबरोबर महाराज त्यांचा एक लंगुटियार मित्र भेटला. लंगुटियार मित्र महाराजाला कधीच भेटू नये बरं का. खरंच वर्गमित्र महाराजाला तर कधी भेटू नये आणि भेटला तर महाराज धोत्राव असू नये. धोत्राव जर महाराज असला तर काय त्याचं खरंच नाही. महाराज लंगुटियार महाराज असे मित्र असतात की काय बोलतील काय सांगता येतच नाही महाराज. मग असा मित्र त्या ठिकाणी भेटला आणि भेटल्याबरोबर महाराज फाटलेलं धोतर होतं, कुडता अंगावरती घातलेला होता आणि पगडी फेटा फाटलेला असा बांधलेला होता सेना महाराजांनी. आणि हा मित्र जो होता तो जीन्स पॅन्ट काय ती फाटलेली जीन्स पॅन्ट पण त्याची महाराज फॅशन होती आताची. महाराज काय ती जीन्स पॅन्ट फाटलेली जीन्स पॅन्ट घालते ती म्हणते आमची फॅशन आहे. अरे तुझ्यापेक्षा ही भारी ना धोतर, तू फाटलेली घालतोय पण ही आम्ही सगळं अंग भरून घालतोय. अरे तुझ्या काय करायचं त्या जीन्सला? असं म्हटल्याबरोबर महाराज तो मित्र जीन्स घालून आला आणि काय म्हणू लागला सेना महाराजांना अरे सेना तू काय जीवनामध्ये कमवलं, काय जीवनामध्ये कमवलं? त्यावेळेस सेना महाराजांनी सांगितलं तू काय कमवलं? अरे मी काय कमवलं? 100 गाड्या आहेत त्या माझ्या, 100 एकर ऊस आहे माझा, ही आमकय ही तमकय माझं सगळं सांगू लागला. महाराज कोण? जीन्सवाला मित्र सांगू लागला. त्यावेळेस महाराज सेना महाराजांनी प्रश्न केला अरे तुझ्या वेळे आता सगळं सोबत आहे पण तुझ्या अंतकाळाला कोण सोबत येणार आहे? हे अभंगाच्या पहिल्या धन कोण कमाले 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 विचारूनी भले विचारूनी भले ऐसे जानती सकळ ऐसे जानती
भले विचारून भले ऐसे ऐसे सकळ सेना महाराजांनी प्रश्न केला, पहा काय म्हणतात सेना महाराज, धन कोणा कामा आले पहा विचारुनी भले. महाराज सेना महाराजांनी त्या जोडीदाराला प्रश्न केला की बाबा हे धन तुझ्या सोबत येणार आहे का? येणार आहे का हो? तुमच्या किती गाड्या, किती बंगला, अहो किती जरी मोठा बंगला बांधला आणि किती जरी मोठं बाथरूम त्यातलं बांधलं तरी महाराज शेवटची आंघोळ कुठे हो? आ बाथरूम मध्ये नेतील काय? दगडावर, पाठावर, कुठे शेवटची आंघोळ तुम्हाला अंगणातच भेटेल. किती जरी मोठा बंगला बांधला तरी तुम्हाला शेवटची आंघोळ अंगणातच भेटणार आहे. म्हणून महाराज किती जरी मोठा बंगला बांधा, किती मोठ्या गाड्यामध्ये 60 लाखाची काय 1 कोटीची जरी एक गाडी घेऊन फिरला तरी महाराज जाताना कशात जाणार आहे हो तुम्ही? 4 व्हीलर गाडी. अहो जाताना किती जरी पैसा किती जरी कमवला तरी महाराज जाताना चौघाच्याच खांद्यावर जायचं. या येथे मनुष्याचे काय आहे, येथे मनुष्याचे काय आहे, येथे मनुष्याचे काय आहे, येथे मनुष्याचे काय आहे. काळाचे धन कुबेराचे, कुबेराचे. महाराज देह कुणाचा आहे? आपला देह ही कुणाचा आहे? काळाचा देह आहे. आणि धन कुबेराचा नाही. येते मनुष्याचे काय आहे? काहीच आपलं नाही. महाराज जाताना कोणाच्या चौघाच्याच खांद्यावरती जायचे. किती जरी मोठ्या गाडीमधून जरी फिरला तर जाताना चौघाच्याच खांद्यावरती. आणि जाताना किती जरी आपण मोठ्या गादीवरती झोपलो तर महाराज आपल्याला गादी जाताना कोणती असते हो? किती 5-5 महाराज काय माणसं नखरं करतील, काय बाया नखरं करतील. आताच्या असलीच गादी आणा, तसलीच गादी आणा. अहो आपल्याला असलीच गादी घ्यायची, पण महाराज जाताना गादी कशाची हो? कडब्याच्या पिंडीची आहे का नाही? काय महाराज आपलं भाग्य. पण महाराज कोणीच या जीवनामध्ये अहंकार कोणीच करायचा नाही. माझ्यासारखा कोणी मोठा आहे असं समजायचं नाही. मेलं म्हणजे सगळंच या ठिकाणी जाताना पाहुण्याचा रुपया असतोय. मामा असतोय का नाही? स्वतःचा रुपया सुद्धा कोणी पोरगा अजिबात. आणि चलत बी नाही हो. चलतंय का? नाही चलत. नाही मध्ये पाहुण्याचा रुपया असतोय. तुझा घरचा काहीच करदुडा सुद्धा परत. अहो महाराज विचार करा, ह्या महिला मंडळींचा विचार करा. आपला महाराज एक म्हातारं मेलं आणि म्हातारं असं जीवन जगत होतं, असं जीवन जगायचं महाराज. त्याचं असं जीवन जगायचं महाराज. कोल्हापुरी सारखी चप्पल घातल्याशिवाय कधीच त्यांनी चप्पल दुसरी घातली नाही महाराज. कमरेला महाराज सोन्याचाच करदुडा, गळ्यामध्ये मोठं लॉकेट आणि कानामध्ये बाळ्या. महाराज असं जीवन जगला, आयुष्यभर असा जीवन जगला. पण महाराज तो एक दिवशी मेला. आणि मेल्यानंतर महाराज म्हातारी रडू लागली. आपल्याला रडण्याचं सगळ्यांनाच माहिती आहे, आपण त्यातूनच आलेलो आहोत. म्हातारी रडू लागली. लयच म्हातारा आमचं एवढं भारी होतं. कसं भारी होतं? कोल्हापुरी सारखी चप्पल कधीच घातली नाही. पायापासून जावं लागेल ना आता. वरती आपल्याला वरतीपर्यंत पोचायचे म्हणून पायापासून सुरुवात केली म्हातारीने रडायला. कोल्हापुरी सारखी चप्पल घातलेली होती
असं म्हणून सगळ्याला रडू लागली. आणि रडत रडत महाराज त्यांच्या कमरेला कधी सोन्याशिवाय करदुडाच नव्हता. ती आधीच करदुडा काढून घेतलेला होता. आणि करदुडा आधीच काढून घेतलेला होता. ती जाऊ द्या, मग ती झालं, पण राहिलं होतं काय? कानातली बाळी राहिली होती महाराज. मग गळ्यात महाराज मोठमोठे लॉकेट घालून हिंडायचं, असं वर्णन चालू केलं. आणि शेवटच्या बाळीवरती आणल्यानंतर मोठ्याने ओरड केली. आणि अरे बाळी राहिली अजून. कोणाला सांगावं लागलं? स्वतःच्या पत्नीला सांगावं लागलं. काय महाराज, आपल्या जीवनामध्ये धन कोणा कामा आले पहा विचारुनी भले. मला एवढंच सांगायचं अभंगावरती की मला, कारण की आपल्या सोबत काहीच येणार नाही हो. किती तुम्ही कमवा आणि कितीही पैसे तुमच्या बरोबर, कितीही नोटामध्ये खेळा, आणि तुम्ही जर किती म्हणला, एखादा म्हणला महाराज माझ्या आहे तो, मी लय जीवनामध्ये पाहिले माणसं, कारण की फिरत असताना माणसं महाराज मध्ये, आम्ही पैशामध्ये जाळलो तर एवढा पैसा आहे महाराज आमच्यापाशी. काय म्हणतात माणसं? पैशामध्ये जाळलं तर. अरे तुला कोणी जाळणार आहे का? अरे तुला कुणीच जाळणार नाही. पैशामध्ये तुला कुणी जाळू शकणार नाही. पैशामध्ये कुणी सुद्धा जाळू शकणार नाही. पण तुला शेवट तुला कशाच्या? बाबळीच्या, लिंबाच्या. आता काय महाराज राहिले पहा, विचार करा. पहिलं शास्त्र असं सांगतं, शास्त्राने वर्णन केले, माणसाला जर धन द्यायची झालं तर महाराज चन्नाचंच लाकूड असावं. पण आता आहे का हो? कुठनंही हुडकून आणते ती, कसलं आणते ती, नसलं तर शेजाऱ्या पाजाऱ्या कसलंही लाकूड घालते ती. पण ह्याला कटवायचं 2-3 तासात महाराज भार होतोय घरामध्ये. विचार करा, माणसं एखादी व्यक्तीला जर यायला वेळ झाला तर म्हणते आता काय करा, थांबू नका, ते चला त्याला घेऊन कुठं मशानभूमीत चला. आणि मशानभूमीत गेल्यानंतर म्हणते तोंड तरी उघडं ठेवू. महाराज काय विचार आहे आपला? विचार प्रत्येकाने आपल्या मनाला विचार करा. आपल्याबरोबर काही सोबत येणार नाही. मला एवढंच सांगायचं आहे, आपल्यासोबत काय येणार आहे? फक्त आणि फक्त भगवंताचं नाम. या आजीने पहा स्वतःच्या जीवनामध्ये स्वतःच्या देहाचा विचार केलेला आहे. स्वतःचा उद्धार करून ही आजी पवित्र अशा तिथीला गेलेली आहे. स्वतःचा पवित्र देह 108 मण्याने माळेने महाराज देह पवित्र केलेला आहे. पहिलाच महाराज प्रत्येकाने जीवाने आपल्या देहाचा जर उद्धार व्हावा असं वाटत असेल तर 108 गंगेचं स्नान घडावं असं वाटत असेल तर प्रत्येकाने माळ घाला. मी घालणार नाही, तुमच्या मनाचा इच्छा. महाराज कित्येक महाराज लोक या ठिकाणी सांगून गेले, पण तुम्ही बदलले नाहीत. आमचा तो धंदा आहे, तुमचं ते ऐकायचं काम आहे. त्यामुळं काय एवढंच चाललंय आपलं. महाराज किती जरी महाराज लोक सांगून गेले, ते आमचं महाराज लोकांचा तुम्ही म्हणणार धंदा आहे ते. हो अहो, धंदा आहे का काय ते हे तुम्हाला शेवट अंत काळालाच कळणार आहे. विठ्ठला 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 महाराज या आजीचा आज शेवट, या ठिकाणी अंत, या परिवाराचा संबंध संपणार आहे. कारण की आजचा जो दिवस आहे तर आत्मा मुक्ती दिन आहे. आजच्या तिथीला आजीला मुक्ती भेटणार आहे. या तनपुरे परिवारातून ह्या तनपुरे परिवाराचा संबंध आज संपणार आहे आजीचा. आणि आजच्या दिवशी या आजीला मुक्ती मिळावी म्हणून हा एवढा अट्टहास, एवढं सुंदर असं नियोजन या ठिकाणी तनपुरे परिवारांनी केलेलं आहे. त्यांना द्यावे तेवढे धन्यवाद. कारण की महाराज त्यांचे 3 चिरंजीव, 2 मुली, आणि या 5ही भावंडांनी अगदी आपल्या आईच्या ऋणातून उत्तीर्ण होण्याकरता, आईच्या ऋणातून कधीच तुम्ही उत्तीर्ण होऊ शकत, ऋणातून मुक्त होऊ शकत नाही महाराज. आई वडिलाच्या ऋणातून कधीच मुक्त होऊ शकत नाही. आईच्या ऋणातून मुक्त होण्याकरता महाराज आपण त्यांना वर्षातून 3 वेळेचं जेवण, दिवसातून जसं 3 वेळेस जेवण आपण करतो तसं गेलेल्या तिथीला, आजच्या तिथीला त्यांना जेवण दिलंच पाहिजे. प्रत्येक तुम्ही म्हणाल वर्ष श्राद्ध केलं की आपलं काम संपलं, असं नाही महाराज. आपलं असं नाही. जोपर्यंत आपण त्या आजी आजोबांची इस्टेट खात आहे तोपर्यंत महाराज आताच्या काळामध्ये प्रत्येक जण आपल्याला जर सांगत असते, कुठं गेल्यानंतर, ब्राह्मणाकडे गेल्यानंतर, देवऋषाकडे गेल्यानंतर तुम्हाला काय आहे? पितृदोष आहे. कशामुळे लागतो पितृदोष? तुम्ही तुमच्या आईबापाचं काय केलंय का? आईबापाचं जोपर्यंत तुमच्या ज्यांची इस्टेट आपण खातोय त्यांच्या आत्म्याला शांती मिळण्याकरता, मुक्ती मिळण्याकरता जोपर्यंत आपण ती इस्टेट खात आहे तोपर्यंत त्यांच्या गेलेल्या तिथीला, त्यांच्या
महाळाच्या महिन्यामध्ये म्हणा, परत ही अक्षय तृतीयेला, ह्या 3 दिवशी आपण काय करायचं आहे, त्यांना जेवण घालायचं आहे. तसं आपण जर तसं जेवण घातलं तर महाराज आपल्याला ते आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार. कल्याण इच्छिती सर्व काळ कल्याण इच्छिती सर्व काळ कल्याण इच्छिती सर्व काळ कल्याण इच्छिती तुका मने पितृ आशीर्वाद देती कल्याण इच्छिती सर्व काळ कल्याण इच्छिती सर्व काळ तुका मने पितृ आशीर्वाद देती कल्याण इच्छिती सर्व काळ कल्याण इच्छिती सर्व काळ. तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती कल्याण इच्छिती सर्व काळ. महाराज आपल्याला आशीर्वाद, जर कोण ही पितृ आपल्याला आशीर्वाद कधी देतील, पण आपण त्यांच्या ऋणातून मुक्त होण्याकरता माझ्या तुकोबरायांनी सुद्धा पिंड पदावरी दिला पुलिया करे. महाराज तुकोबरायांनी सुद्धा महाराज काय केलेलं आहे, पिंडदान केलेलं आहे. मग तुम्ही आम्ही पिंडदान करत असताना आजच ही पिंडदानाचं श्राद्ध आहे, वर्ष श्राद्ध या ठिकाणी झालेलं आहे. आणि त्या पिंडदानातून जर काही राहिलं असेल तर हे हरिनाम या ठिकाणी कीर्तन महोत्सव आहे. या कीर्तनातून नाम या ठिकाणी घेतल्यानंतर त्यांची कोणतीच इच्छा शिल्लक राहत नाही. म्हणून पहा, आपण बरेचसे पुराणामधली उदाहरणं आहेत की थोडं जरी पुण्य कमी पडलं तर दारामध्ये जागा, त्या ठिकाणी जागा भेटत नाही. मग आपल्याला जर जागा त्या ठिकाणी भगवंताच्या चरणाजवळ जर जावं वाटत असेल तर आपण सुद्धा काय केलं पाहिजे, त्या भगवंताचं नाम घेतलं पाहिजे. माझ्या जनाबाईच्या गौऱ्या विठ्ठल विठ्ठल म्हणत होत्या, पण आपली तोंड विठ्ठल विठ्ठल म्हणत नाहीत. महाराज माझ्या जनाबाईच्या गौऱ्या विठ्ठल विठ्ठल म्हणत होत्या. माझ्या तुकोबरायांच्या पदस्पर्शाने झालेली माती विठ्ठल विठ्ठल म्हणत होती, पण महाराज आपली तोंड म्हणत नाही ती. महाराज एवढं जरी किती महाराज लोक या ठिकाणी वाट लावले, आपण खरंच वाट लावले, पण तरी सुद्धा आपण कोणाचं, मी प्रत्येक जण प्रत्येक आपल्या धुंदीत आहेत. मी किती कमवतोय, मी किती शान आहे. अरे तू किती शान आहे गेल्यानंतरच कळणार आहे. विठ्ठल विठाला 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 विठाला. म्हणून महाराजांनी या अभंगातून उपदेश केलेला आहे, धन कोणा काम आले, धन कोणाच्या कामी येणार नाही. प्रत्येक जणाने धन कमवा, पण धन कमवत असताना त्या मागचा तळतळाट कोणाचा घेऊ नका, तळतळाट कोणाचा घेऊ नका त्या धन कमवत असताना. मग असं धन जर आपण पवित्र असं त्या धन कमवत असताना त्या भगवंताचं नामचिंतन घेऊन जर धन कमवलं तर आपलं ती धन पवित्र झाल्याशिवाय राहणार नाही. मग त्या भगवंताचं नामचिंतन नका तुम्ही रोज, मी म्हणेल तुम्ही रोज भजनाला जा, काम सोडा, अजिबात काम सोडू नका. पण कामामध्ये असतानाच तुम्ही काम करत असताना त्या भगवंताचं नामचिंतन घ्या, तरी सुद्धा महाराज तुम्हाला देव भेटेल. पहा, आपल्या इथलंच उदाहरण देऊन जातो तुम्हाला. कुठलं महाराज, श्री संत सावता महाराजांचं उदाहरण घ्या. महाराज सावता महाराज पंढरपूरला गेले का हो? कोण गेले का? अजिबात सावता महाराज पंढरपूरला गेले नाहीत. पण महाराज सावता महाराज पंढरपूरला गेले नाहीत, पण महाराज त्यांचा भाव किती श्रेष्ठ होता हो. महाराज ते प्रत्येक त्यांच्या शेतामधल्या प्रत्येक वस्तूला माझा विठ्ठल आहे. कांदा मुळा भाजी अवघी विटाबाई माझी, लसूण मिरची कोथंबिरी अवघा झाला माझा हरी. अहो महाराज एवढं प्रत्येक कांदा मुळा भाजी कोणतंही शेतामध्ये वस्तू असू द्या आणि ती माझ्या विठ्ठलासाठी द्या. वारकरी एखादा निघाला तर वारकऱ्यापाशी ते काय करायचे, ते वारकऱ्यापाशी द्यायचे, माझ्या पांडुरंगाला पोचवा, मी येणार नाही. महाराज अशी भक्ती केल्यानंतर, अशी भक्ती केली आणि अशी भक्ती केल्यानंतर साक्षात पंढरीशी पांडुरंग परमात्म्याला कुठं यावं लागलं, आरणला यावं लागलं, आरणला. आणि एवढी भक्ती करणारा कोण माझा भक्त आहे. आणि त्या ठिकाणी देवाकडे, संत महात्म्यांकडे, सावता महाराजांकडे देव गेले आणि देवाला देव म्हणू लागले संत सावता महाराजांना की तुमच्या हृदयामध्ये मला जागा पाहिजे. का म्हणू लागले हो?
त्यांचा भाव पाहायचा होता. शेवटची परीक्षा देवाने आव तो चतुरा तो शिरोमणी आहे, गुण लावण्याची खाणे असा असणारा परमात्मा. मग त्या ठिकाणी त्यांच्या मागं ज्ञान आणि नाम लागलं होतं. कोण? नामदेव महाराज आणि ज्ञानेश्वर महाराज लागले होते असं म्हणून सांगितलं. आणि तुमच्या हृदयामध्ये जागा पाहिजे. ते म्हणायचे मी हिथं उसात लपू का, तुम्हाला हिथं लपू का, अजिबात कुठंच नको मला, फक्त तुमच्या हृदयामध्येच पहा. महाराज असा भाव त्यांचा पाहायचा होता. आणि सावता महाराजांनी कोणताही विचार न करता इळ्याने चरकने असं आपलं स्वतःचं हृदय फाडलं आणि देवाला त्या ठिकाणी साठविला साठविला हरी हरी साठविला हरी सेना महाराज म्हणतात एवढं जरी सगळ्यांना ज्ञात असं आईसे सकळ जाणती. महाराज आपल्याला सर्वांना जाणतोय आपण, ज्ञात आहे, माहिती आहे. पण आपण एवढं जरी माहिती असलं तरी आपण धन कमवण्याच्या माग प्रत्येक जण लागलोय. पण प्रत्येकाला धनच कमवायचं माग लागलोय, आपण देवाच्या माग लागलोच नाही. पण महाराज आपण देवाच्याही माग लागलं पाहिजे आणि धनाच्याही माग लागलं पाहिजे. मग जर आपण धनाच्या माग लागलो नसतं तर आपला उद्धार होणार नाही. तो सखा पांडुरंग आपला होणार नाही. म्हणून तो पांडुरंग जर आपल्याला सखा करायचा असेल, देव आपला करायचा असेल तर आपण काय करायचंय? एकदा सर्वांनी ज्यांना ज्यांना हात आहेत, महाराज पहा आमचे धाराशिव जिल्ह्याचे आमचे श्री संत गोरोबा काका महाराज सर्वांना ज्ञात आहेत. गोरोबा काकांचे हात तोडले होते महाराज, हात तोडले आणि त्यांचे हात येण्याकरता महाराज हात जरी नव्हते त्यांना, पण तरी सुद्धा महाराज ते असे विठ्ठल विठ्ठल म्हणत असताना, भजन करत असताना काय करायचे? टाळी वाजवायचे महाराज. असे टाळी वाजवलेल्या गोरोबा काकांना सुद्धा महाराज हात फुटले. महाराज हात फुटले. मग तुमचं जर एखाद्याचा हात दुखत असेल, एखाद्याचं काय तोंड दुखत असेल तर प्रत्येकाने या ठिकाणी भगवंताचं नाम चिंतन हाताने टाळी वाजवायची. कारण की आपण यात दिसणार आहे. कोणी जर टाळी नाही वाजवले तर त्याचा हात जास्तवर मला काय सांगता येणार. परत काय म्हणू नका, महाराजांनी असं सांगितलं. म्हणून प्रत्येकाने ज्यांना ज्यांना हात आहे त्यांनी हात वर करायचं आणि या ठिकाणी आपण पाहायचंय. सर्वांनी हात वर करा, करा हात वर. सर्वांनी हात वर केलं तरच कीर्तन संपणार आहे. विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई,
धोबार कुमार घ्या खाली घ्या खाली घ्या. सांगावं लागलं का हो तुम्हाला? अहो किती महाराज लोक तुम्ही वाटे लावलेत ओके, तरी तुम्ही कोणाचं ऐकणार आहे का? म्हणून मी आज विठ्ठला विठाला विठाला विठ्ठल 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 विठ्ठल. धन कोणा कामा आले पहा विचारुनी भले, ऐसे सकळ जाणती कळोनिया आंधळे होती. महाराज सेना महाराजांनी जरी सांगितलं तरी आपण ऐकायला तयार आहोत, पण तेवढी आपली अंतकरण पवित्र पाहिजे. आणि असं अंतकरण जर पवित्र असेल तर महाराज आपला सुद्धा उद्धार या ठिकाणी होणार आहे. म्हणून आपण थोडक्या वेळामध्ये महाराज या ठिकाणी ज्यांचं वर्ष श्राद्ध आहे बायडाबाई मच्छिंद्र तनपुरे, ही आजी आपल्यातून या घरची आई गेलेली आहे. महाराज या घरची आई गेलेली आहे. मग आई गेल्यानंतर प्रत्येकाने महाराज आईच्या ऋणातून उत्तीर्ण होण्याकरता महाराज काय केलेलं, एवढा मोठा अट्टहास केलेला आहे. जीवनातून आपल्या आई गेल्यानंतर आपलं प्रेम संपलं महाराज, आपला गारवा संपला. आपली आई आपल्यावरती महाराज प्रेम करणारी आपली आई आहे. मग जर आपल्याला जर प्रेम करणारे किती जरी जीवनामध्ये शेजारच्या बाईने महाराज आपल्याला तूप भात जरी घातला आणि आपल्या आईने अंगावरून हात जरी फिरवला तरी आपल्या आईची सर कोणालाच येणार नाही. महाराज आईचं प्रेम आपल्यावरती आहे. मग आईने प्रेम केल्यानंतर त्या आईच्या ऋणातून उत्तीर्ण होण्याकरता हा तनपुरे परिवाराने केलेला अट्टहास आहे. महाराज प्रत्येकाची आई, आपण प्रत्येकाला विचार करा, प्रत्येकाने आपल्या आईचा विचार करा. आई कशी असावी आणि आईला किती प्रेम लावल्यानंतर आपण प्रेम लावण्याची गरज नाही, ती आपल्यावरती आपोआप प्रेम करणारी आपली आई असते. महाराज किती शेजार कोण आपली पत्नी देखील असेल, ती पत्नी सुद्धा आपला विचार करू शकणार नाही महाराज, पण ती आई आपला विचार करू शकणार आहे. महाराज शेवटच्या क्षणापर्यंत आपलाच, आपण किती जरी मोठा झालो तरी माझा बाबू माझा बाळ आहे कोण म्हणतंय, आपली आईच म्हणू शकते. कोणी जीवनामध्ये आपलंच होणार नाही. संत महात्मे एवढे होऊन गेले महाराज, संत महात्म्यांनी एवढं जरी ही झालं तरी महाराज आईचंच वर्णन का केलं. आपले वडील देखील आपल्याला प्रेम करतात, वडील आपल्याला बोलतात, आपल्याला वडिलांचा राग येतो कारण की वडील आपल्याला बोलतात, कारण की पण महाराज वडिलांच्या बोलण्यामध्ये सुद्धा आपलं हितच असतंय. आपल्या हितासाठी आपलं वडील आपल्याला बोलत असतात. म्हणून आपलं हित जर कोणाला व्हावं वाटत असेल तर आपले आई वडीलच आपलं हित करू शकतात. पहा ही आजी या ठिकाणी गेलेली आहे. या आजीने आपला देह पवित्र केलेला आहे. या तिथीला आजी गेलेली आहे. महाराज या आजीचं प्रेम इतकं होतं महाराज, या नातुंडावरती, प्रत्येक मुलावरती मुलीवरती एवढं प्रेम करणारा अशी असणारी ही आजी होती. प्रत्येक त्यांची एक मुलगी या ठिकाणी त्यांची राहत होती. महाराज एवढं त्यांचं मायलेकीचं प्रेम होतं, एवढं प्रेम होतं ते आई आणि त्यांच्यातून. खरंच महाराज ती कधीच त्यांना विसरू शकणार नाही. आई या ठिकाणी गेलेली आहे. त्यांची नातुंड असतील, परतुंड असतील, या आईचं प्रेम कधीच त्यांच्या जीवनामध्ये संपू शकत नाही. म्हणून पहा, एखादी मुलगी जर नांदायला निघाली, त्या मुलीचं लग्न होत आहे, बाप मांडवामध्ये प्रत्येक काम करत आहे, आई आपलं कोणाला काही कमी आहे काही विचारत आहे. ज्या वेळेस मुलगी नांदायला निघाली, ज्या वेळेस मुलीचं लग्न झालं आणि मुलगी निघाली, मुलगी निघाल्याबरोबर आई गळ्यामध्ये पडून रडते. पण महाराज ती मुलगी इतकी आपल्या आई बापाला प्रेम लावत असते. आईला म्हणते बाबाला सांभाळा, बाबाला म्हणते माझ्या आईला सांभाळा. आईचा विचार करा महाराज. या जगामधून ज्या मुलीला जर आपलं माहेर आपलंसं करावं वाटत असेल तर आपली आई जिवंत असावी. पहा, आपली आई जिवंत असावी. मुलीला जर आपलं माहेर आपलंसं वाटत असेल, कारण की एकदा का माहेरामधनं आपले आई बाप गेले ना तरी आपल्या जीवनामध्ये माहेरामध्ये आपलंसं पोरकं झालं आपलं माहेर. कितीही आपल्या भावाने आपल्याला मोठी साडी घेऊ द्या महाराज, कितीही प्रेम लावू द्या, पण आईसारखं प्रेम या जगामध्ये कुणीच करू शकणार नाही, खरंच करू शकणार नाही. प्रत्येकाने अनुभव घ्या, स्वतःच्या आईचा विचार करा. आई काय असते खरंच तुम्हाला सांगतो. आई स्वतः प्रत्येकाचा अनुभव आई काय असते. अहो किती जरी आपल्याला दुसऱ्याने प्रेम लावू द्या नाही आपण, पण ती आई आपल्यावरती. मुलगी माहेरावरून आली, मुलगी माहेरावरून आली तर मुलीची पिशवी कधी, जोपर्यंत माहेरामध्ये आई बाप जिवंत आहेत ना
तर महाराज कधीच मुलीची पिशवी मोकळी जाऊ शकणार नाही। जाईल का हो? प्रत्येकाने विचार करा। प्रत्येकाला मुलगी आहे, प्रत्येकाला मुलगी आहे, प्रत्येक जण बाप आहोत आपण, प्रत्येक जण आई आहोत। आपल्या मुलीची पिशवी कधीच माघारी जाऊ शकणार नाही। का जाऊ शकणार नाही महाराज? तेवढं आपल्यावरती प्रेम आपली साधी भोळी सेवा असती महाराज, आपली साधी भोळी सेवा असती। कारण की आपल्या लेकीला काही जरी, आपल्या लेकीच्या घरी कितीही इस्टेट मोठी असू द्या, कितीही मोठ्या घरी देऊ द्या लेक, पण महाराज आपली आईची भोळी सेवा असते। आपली आई म्हणते ताये ही घेऊन जा, अगं राहू द्या आहे, मला काही नाही कमी असं म्हणलं तरी महाराज त्या मुलीने आपल्या आईचा आदर करावा। ती आपली आई गरीब घरची आहे, आपली आई गरीब घरची आहे। आपल्या आईचं महाराज काय करायचं? आपण आदर केला पाहिजे। आपण जर आपल्या आईबापाचा नाही आदर केला तर आपल्या जीवनामध्ये काहीच होऊ शकणार नाही। म्हणून पहा, संत सेना महाराजांनी सुद्धा या ठिकाणी धन कोणा कामा आले पहा विचारूने भले। मी तुम्हाला भगवंताच्या नामाविषयी सांगितलं, भगवंताला आळवावं सांगितलं, पण माझ्या ज्ञानोबरायाने तुकोबरायांनी महाराज आपल्याला जे का माता पितरे तया सेवेसे किर। महाराज आपल्याला जर काशी घडवायची असेल, पंढरपूर घडायचं असेल तर फक्त आपल्या आईवडिलांचं दर्शन घ्या। नका तुम्ही पंढरपूरला जाऊ नका, तुम्ही आळंदीला जाऊ नका, आणि तुम्ही फक्त आणि फक्त जर तुम्ही आईवडिलांचं जर दर्शन जाताना घेतलं आणि घरी आल्यानंतर आईवडिलांना फक्त एवढा शब्द विचारा, आई जेवली का, बाबा जेवला का, एवढं जर विचारा तुम्ही, एवढं विचारलं ना तुमच्या जीवनामध्ये कोणताच परमार्थ करायचा। माय बाप काशी, माय बाप काशी, माय बाप केवळ काशी, काशी माय बाप केवळ काशी, माय बाप केवळ काशी, माय बाप केवळ काशी, माय बाप केवळ काशी, काशी माय बाप केवळ काशी, तेने जावे तीर्थाची, तेने जावे तीर्थाची, तेने जावे तीर्थाची, तेने जावे तीर्थाची, माय बाप केवळ काशी, माय बाप केवळ काशी, तेने जावे तीर्थाची, तीर्थाची तेने जावे तीर्थाची, पुंडलिक काय केले, काय केले, पुंडलिक काय केले, माय बाप केवळ काशी तेने न जावे तीर्थाशी। कोणीही कोणत्या तीर्थाला जाण्याची गरज नाही महाराज। आपण जर आपल्या आईची सेवा करत असेल, आपल्या वडिलाची सेवा करत असेल तर कोणालाच तीर्थाला जाण्याची गरज नाही। पहा, आणि माणसं महाराज आपल्या घरामध्ये आपल्या आईबापाला नीट बोलायचं नाही, आपल्या आईबापांशी नीट वागायचं नाही, आणि रोज पंढरपूरला जाणार, रोज आळंदीला जाणार, काय त्याच्या जीवनामध्ये उपयोग आहे? अजिबात तुम्ही नाही गेला तर नाही केलं तरी चालेल, पण आपल्या आईबापाला जर आपण जीवनामध्ये नीट सांभाळलं आणि तर महाराज आपला उद्धार होणार आहे, आपल्याला त्या ठिकाणी देवाचं दर्शन घडणार आहे। म्हणून एकदा सेना महाराजांनी आपल्याला उपदेश केलेला आहे, या संसारामध्ये राहत असताना पैसा आपल्या कामी सोबत येणार नाही, प्रत्येकांना ज्ञात आहे। म्हणून सर्वांना ऐसे सकळ जाणती, सर्वांना आपण जाणतोय, माहिती आहे आपल्याला, हे सोबत काहीच येणार नाही, तरी सुद्धा महाराज आपण ते आंधळे होऊन काय करतोय, पैसे कमवतोय, कमवा, पण महाराज त्यांच्या बरोबर सांगितलं आपल्या घरचे सुद्धा स्त्रिया पुत्र बंधू पाही त्याचा तुझा संबंध नाही। महाराज त्यांचा सुद्धा तुझा संबंध नाही, कोण सोबत येणार नाही। कोण येणार आहे बाबा सोबत? अंतकाळाच्या वेळेस कोणी सोबत, कोणी दुःख वाटून घेऊ शकत नाही। प्रत्येकाचं कर्म प्रत्येकालाच या ठिकाणी संपवावं लागणार आहे, फेडून। म्हणून आपल्या सोबत जे कर्म आहे ते आपण प्रत्येकाने फेडायचं असेल तर त्या भगवंताचं नामचिंतन घ्या, आणि आपला सखा पांडुरंगावीन सेना म्हणे तुझा कोण, असा असणारा हा अभंगाचा भाव तुमच्यापर्यंत मी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे। झालेली सेवा भगवंताच्या चरणी मी समर्पित करतो।
हे आजीच्या चरणी मी समर्पित करतो आणि गेली 2 तास तुम्ही अगदी माय बापाच्या अंतकरणाने माझ्या समोर बसून जे तुम्ही श्रवण केलं तुमच्या देखील चरणावरती मी सेवा समर्पित करतो. जे काही बरोबर असेल ते सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचं आहे आणि जे काही चुकीचं असेल तो माझ्या बुद्धीचा दोष म्हणून मला परत करा. आणि तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने या ठिकाणी मी गेले 2 तास बोलण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. सर्वांना मी ज्ञात जरी असलो तरी या ठिकाणी सर्व मला चेहरे ओळखीचे जरी दिसत असले या ठिकाणी समोर ओळखीचे चेहरे दिसत आहेत, पण तरी सुद्धा तुम्ही अंतकरणपूर्वक आईबापाच्या अंतकरणाने मला या ठिकाणी 2 तास ऐकलं म्हणून तुमच्या चरणावरती मी नतमस्तक होतो. या ठिकाणी सर्वच गुणीजन महाराज मंडळी गायनाचार्य असतील मृदंगाचार्य असतील सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतो आणि सेवेला याच ठिकाणी पूर्णविराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली